नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, पैठणीचं प्रसिद्ध शहर येवला व येवल्याची पैठणी आपण सुप्रसिद्ध दुकान कापसे पैठणी या दुकानामध्ये आहे व बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे ग्राहक असतात त्यांची फसवेगिरी होती एक प्रकारची. म्हणजे नेमकी त्यांना माहीतच नसतं की ओरिजिनल पैठणी कशी, तर नेमकी खरी पैठणी कशी ओळखायची, येवल्याची पैठणी नेमकी कशी असते व येवल्याची पैठणी नेमकी कशी ओळखायची, आपण संपूर्ण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार असून इतर पैठण्यांचं पण माहिती आपण याच्यात घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम कापसे पैठणीच्या सुप्रसिद्ध शॉप मध्ये आपण आलेलो आहे. दादा नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी कापसे पैठणीचे, माझं नाव महेश आहेर आहे. मी तुम्हाला परिपूर्ण पैठणीची माहिती देतो. ओरिजिनल कशी असते ती आणि डुप्लिकेट कशी असते ती पण सांगतो. आपण नेमकी येवल्याची पैठणी नेमकी कशी असते ते आपण बघणार आहे, बरोबर ना? ही ओरिजिनल येवल्याची पैठणी ही प्युअर रेशमामध्ये विणलेली असते आणि मेन म्हणजे हा जो पदर आहे हा भरजरीमध्ये पूर्ण हस्तकलेने बनवलेली. जी ओरिजिनलची ओळख असते जशी फ्रंट साईड आहे बघा, तशीच तुम्हाला ती बॅक साईड दिसणार. कुठल्याही प्रकारचे धागे दोरे नसणार आहे. ती खरी ओरिजिनल पैठणी आणि मलबरी सिल्क पासून बनवलेली प्युअर सिल्कची पैठणी. त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट पैठणी दाखवतात. पहिल्यांदा आपण काय करू, ही पैठणी जर ओळखायची जर ठरली तर जे ग्राहक जे असतात नेमकी ही पैठणी जर ओरिजिनल पैठणी म्हणजे येवल्याची खरी पैठणी ओळखायची जर म्हटलं तर नेमक्या काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे? मेन म्हणजे जी डिझाईन आहे बघा, तुम्हाला जसं मी थोडं आता करून दाखव म्हणजे मेन म्हणजे ही समोरची जी डिझाईन आहे ही हस्तकलेची, ही फ्रंट साईड असते. त्याच्यानंतर ओळखायच्या टायमाला आपण बॅक साईडने अशी उलटून बघायची, कारण की बॅक साईडला धागे नसणार, पूर्ण विविंग केलेली असणार. ती खरी ओरिजिनल पैठणी. दुसरी गोष्ट, या साईडनी आणि ह्या साईडनी दोन्ही पण सारखी जी बुट्टी विषयी जरा सांग. बुटी पण त्याच पद्धतीने बनवल्या जाते. फ्रंट साईड आणि बॅक साईड सेम दिसणार, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धागा नाही दिसणार. जर धागा आला तर ती डुप्लिकेट समजेल. एक महत्वाची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे, कारण की जी डुप्लिकेट जी पैठणी असते आणि ओरिजिनल जी पैठणी असते, ओरिजिनल पैठणी जर म्हटलं तर ही जी बुट्टी जी असते, बुट्टी ह्या साईडनी आणि उलट्या साईडनी दोन्ही साईडनी दोन्ही बाजूनी सेम दिसणार आहे. आणि पदर जर म्हटलं तर फ्रंट साईड जसा गोल्डनचा भाग आहे बघा, त्याच्यावर डिझाईन काढलेली आहे मोराची, फुलाची, तर कुठून धागे नाही दिसणार तुम्हाला. आणि बॅक साईडनं पण धागे नाही दिसणार. ती खरी ओरिजिनल पैठणी. आणि बॅक साईडनं जर धागे आले जास्त तर समजायची सेमी पैठणी. त्यानंतर दुसरा एक विषय, याच्यात जे मटेरियल जे असतं याच्यात पूर्णपणे रेशीम असतं व इतर जी सेमी पैठणी जी म्हणतो आपण ती कशी असते? ती मिक्स मटेरियल मध्ये येते. ती अगदी पॉलिस्टर मिक्स मध्ये असते. ते प्युअर सिल्क काय नसतं आणि ती मशीनवर बनल्या जाते. आता ही जी पैठणी असते ही बनायला किती दिवस लागतात? आता त्या डिझाईनवर नुसार असणार आहे. कमीत कमी ह्या पैठणी, येवला पैठणी जी आपण म्हणतो, आता येवला पैठणी बेसिक कमीत कमी 10 ते 15 दिवस लागतात बनवायला. रोज तो साधारण 8 ते 10 तास काम करतो. परत त्याला डाईंग वेगळी असते, विविंग वेगळी असते त्यामुळे. आणि इतर दुसरी जी सेमी पैठणी तिच्या जरा बाहेर काढ. आता याची जर किंमत जर म्हटलं तर साधारण याची किंमत किती असते? आता याची सुरुवात साधारण 15,000 पासून, म्हणजे पदर घेतला तसा. आणि ही नेमकी कोणती, म्हणजे हाताने डिझाईन केली की याला तो पेपर वगैरे असतो? हो, याला पेपर टाकून हे डिझाईन आखलं जातं. याला रिच पल्लू पैठणी म्हणतात. आणि जी आपली रेग्युलर जी आपण जी म्हणतो साधी पैठणी सेमी पैठणी, हिची बुट्टी दाखवा. म्हणजे आपल्याला सेम हिच्यात ओरिजिनल मध्ये आणि हिच्यामध्ये डिफरंट काय ते लोकांना दिसलं पाहिजे म्हणून दाखवायचं आपण. सांगतो आता तुम्हाला. आता या कपड्या क्वालिटी मध्ये फरक येणार आहे बघा. जसे तुम्हाला मग सांगितलं बॅक साईडला धागे येणार, ती मशीन मेड असणार आहे बघा. हा बरोबर. आपण हे जर बघितलं जे याला जी सेमी पैठणी म्हणतो म्हणजे ओरिजिनल नाही, डुप्लिकेट एक प्रकारे आपण म्हणू शकतो. हे धागे आपण हातात लगेच दिसतात. हे बघा, ही जी बुट्टी बघा, ही बुट्टी सुद्धा एकदम ओपन हाताला लागते. तशी ही जी बुट्टी जी असते येवला पैठणी जी आहे
ही हँडमेडला तुम्हाला नसणार आहे बघा येवला पैठणीला. हे बघा आता ही जी बुट्टी हिला हिचे धागे वगैरे हाताला लागत नाही शक्यतो, पूर्ण लॉक केलेले असतात दोन्ही पण बाजूनी. दोन्ही बाजूला लॉक केलेले आहे आणि हाताने बनवलेली आहे. त्यानंतर या साडीत पूर्ण बुट्टी येणार एकसारखी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्युअर सिल्क आहे ते असं गोळा जरी केलं तर असं हात फिरवल्यावर सॉफ्ट राहणार. ती ओरिजिनल येवला पैठणी असते. ठीक आहे, म्हणजे आपण याला गोळा जरी केलं समजा असं हाताने, हे जर आपण हाताने फिरवलं तर परत एकदम व्यवस्थित होणार. कारण प्युअर सिल्क असते ना ती, त्यामुळे मलबरी एका सिल्क. साडीला साधारण किती सिल्क लागत? एका साधारण 1 किलो लागतो. आता ती जी दुसरी आपली सेमी पैठणी, हिचा पदर आणि तिचा पदर ती पूर्ण सेमी पैठणी आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं प्युअर सिल्क नाहीये किंवा हाताने बनवली नाही, पूर्ण मशीनची. आणि याच्यात कपडा जो असतो हा ताना बाना सिल्क असतो, पण पॉलिस्टर मिक्स असतं याच्यात, ते काय ओरिजिनल नसतं. आणि बॅक साईडने याला तुम्हाला ते ओळखायचं म्हणलं तास ते गोळा केल्यानंतर याचं याला रिंकल पडणार, याला लगेच घडी पडणार, हे क्लीन नाही होणार लवकर. हो, याला प्रेसच करावं लागेल. आणि याची किंमत किती आणि तिची किंमत? आता सेमी पैठणी तसं बघितलं तर तुम्हाला अगदी 1000 रुपयापासून पण बघायला भेटणार, पण ते क्वालिटीनुसार त्याची असणार. आता साधारण तुम्हाला 5000ची म्हणून पण दिसतील, पण ती ओरिजिनल म्हणून देतील बाहेरचे लोक. तसं ही प्युअर नसणार आहे, सेमीच राहणार आहे. आपण बघू शकतो ही जी सेमी पैठणी ही मशीनवर बनवलेली पैठणी आहे. एका दिवसात 1000 सुद्धा साड्या मशीनवर बनवू शकतात. परंतु ही जी येवला पैठणी आहे हिला बनवायला साधारण किती दिवस लागतात? पूर्ण हाताने ही पैठणी बनवली हातमागावरती. तिला 15 दिवस लागतात सर बनवायला. हो, तुम्ही जितकं डिझाईन वाढवा घेशाल तितकं टाइम पिरियड त्याला जास्त लागेल. आता ही आपली महाराष्ट्राची ट्रेडिशनल पैठणी, पारंपरिक, अगदी 350-400 वर्षापासून चालणारी ही पैठणी. ओरिजिनल पैठणी म्हणजे काठाला चटई, किनार आणि पदरामध्ये मोर, पोपट आणि मेन म्हणजे काठ पण दोन्ही बाजूनी सेम. हो, दोन्ही बाजूना सेम दिसणार. ते चटई किनार आहे ना, दोन्ही बाजूना सेम दिसणार. सेमीला पण तुम्हाला सेमच दिसणार, पण ऍक्च्युली आता मेन जो आहे बुट्टीचा आणि पदराचा पेस, याच्यावर डिफरंट लक्षात येतो. आता पैठणीमध्ये अजून इतर प्रकार कोणते आणि किंमत आणि तुमच्याकडे रेग्युलर पैसे कसे? आता ही पैठणी प्रॉपर आपली पारंपरिक पैठणी चटई किनार. याच्यानंतर तुम्हाला मुनिया पैठणी बघायला भेटते बघा. ही मुनिया पैठणी, ह्या पैठणीला कमीत कमी 1 महिना लागतो बनवायला. हो, कारण की जी आपण चटई किनार जी बघितली ही हँडलूमच आहे, पण धागा विणकर त्या टायमाला धागा फुटतो, त्या टायमाला हे ऑटोमॅटिक विंग होत चालतं. तसं ह्या मुनिया पैठणीला हातानेच बनवलं जातं. हो, ह्या पैठणीला 1.5 ते 1 महिना लागतो बनवायला. तुम्हाला पदरामध्ये याच्यात पॅरेट, पिकॉक, लोटस अशी वेगवेगळे डिझाईन बघायला भेटतील. आता हिची किंमत किती? आता याची किंमत 25,000. मला एक सांगा, सगळ्यात लो बजेट मधली येवल्याची ओरिजिनल पैठणी कितीला पडते? ती असेल तर जरा दाखव. ही 10,000 पर्यंत येणार. आता ही बघा, ही बेसिक मेन पैठणी आपली. ही सर्वात म्हणजे ओरिजिनल येवल्याची पैठणी व सगळ्यात कमीत कमी हिची रेंज, बरोबर? हो, अगदी बरोबर. ही कमीत कमी रेंज आहे सगळ्यात आणि बेसिक पैठणी आपली. हिला डबल पल्लू पैठणी म्हणतात. ही हिची रेंज 12,500. हो, आणि याच्यात सिंगल पल्लू पण असतो, तिची काय रेंज? सिंगल पल्लू आता बंदच झाला, कारण की कारागिराला परवडत नाही आणि घेणाऱ्याला परवडत नाही. कारण की एवढी भारी पैठणी घ्यायची तर लेडीजला मोठाच पदर लागतो, जास्त मोर लागतात, त्यामुळे डबलच पल्लू घेतात आता सर्वजण. आता हिला साधारण किती मोर? हिला साधारण 7 कुंड्या आणि 14 मोर आहे. असं वर्क. आपण बघतो ही येवल्याची एकदम म्हणजे सर्वांनाच परिचित असणारी व सर्वात जास्त चालणारी ही येवल्याची पैठणी आहे. हिच्यावरती मोर जवळपास 7 कुंड्या आणि 14 मोर आहे. आणि पदर मागच्या साईडनी कसा? हिला जर ओळखायचं जर म्हंटल तर नसणार आहे बघा, फ्रंट साइड आणि बॅक साइड सेम दिसणार आहे तुम्हाला. ही ओरिजिनल पैठणी. दोन्ही साईडनी जो पदर आहे दोन्ही साईडनी एकदम सारखाच दिसणार आहे, काहीच फरक नाही. बुट्टी पण तशीच दिसणार आहे तुम्हाला, बॅक साइड सेम दिसणार, याच्यात धागे नसणार. ह्या पैठणीला साधारण 10 ते 12 दिवस लागतात. आता हा आपला टिपिकल पल्लू होता.
एकदम बेसिक पल्लू. त्यानंतर तुम्हाला रिच पल्लू दाखवायला लागेल बघा. त्याच्यात तुम्हाला मोर, पोपट, फुलांचा डिझाईन हा रिच पल्लू असतो. तिची किंमत किती आणि याची? आता साधारण तिची किंमत 10,000 रुपये बेसिक पल्लूची. त्याच्यानंतर रिच पल्लूची किंमत साधारण 15 ते 16च्या रेंज मध्ये येते. आता याच्यात जर डिफरंट जर म्हटलं तर हा जो पल्लू आहे हा कसा बनवलेला आहे आणि हा कसा बनवलेला आहे? आता तसं जर टिश्यू टिश्यू पेपर वगैरे सांगतो. आता ही बेसिक पैठणी त्या कारागिराला 300-350 वर्षून हेच डिझाईन काढतो तो. त्याच्यामुळे त्याला फारसं काय अवघड जात नाही, हेच डिझाईन काढतो. आणि जी रिच पैठणी दाखवली तुम्हाला, ऍक्च्युली याला पहिले कागदावरती हे डिझाईन पेनाने आखून घ्यावं लागतं, म्हणजे काढावं लागतं कागदावर, मग त्यानुसार हे डिझाईन काढावं लागतं रिच. परंतु येवला जर पैठणी जर म्हटलं तर हा पॅटर्न सगळ्यात जुना पॅटर्न आहे ना? हो, ऍक्च्युली तर दोन्ही पॅटर्न सेमच आहे. पण आता मोर म्हणल्यानंतर पैठणी येते. पण कालांतराने अपडेट मध्ये होत चाललं आता, त्यामुळे नवीन डिझाईन काय त्याच्यामुळे मग लोटस वगैरे आम्ही असं टाकत चाललो. मोर, पोपट, त्याच्यात वेगळं लागलं तर कस्टमाइज वाली आम्ही करून देतो. आता तुमच्याकडे जर रनिंग मध्ये जर म्हटले तर हे दोन पॅटर्न आहे, अजून कोणता पॅटर्न आहे म्हणजे रनिंग मध्ये असे? मुनियाचा जो दाखवला तो त्या काठाला मुनिया म्हणतात बघा. ही मुनिया पैठणी, सध्या ही मुनिया पैठणी पण खूप रनिंग मध्ये चालते. पण ही पण ओरिजिनल, याच्यात पण सेमी मध्ये येत असते. मग सेमीला त्या बॅक साईडला तुम्हाला धागे येणार आहे, तसं हिला नसणार आहे. दोन्ही बाजूनी सेम? दोन्ही बाजूला सेम. ही हँडलूम पैठणी मध्ये येणार. आता ही झाली मुनिया पैठणी. त्याच्यानंतर तुम्हाला मोर पोपटाची येणार, म्हणजे काठाला मोर आणि पोपट येणार, प्लस मुनिया पण येणार. आणि पदर पण त्याचा रिच पल्लू आहे बघा. ब्रॉकेट पैठणी म्हणतो आम्ही हिला. पदर बघा किती छान आहे याचा. तिच्यात मोर, लोटस असं झाडाचं डिझाईन दिलेलं आहे. काठाला मोर पोपट दिलेला आहे. आणि काठ पण जास्त ब्रॉड आहे. काठ पण मोठे दिलेले आहे. त्याच्यात मोर पोपटाचं डिझाईन आहे विथ मुनिया आहे. आता ह्या पैठणीला कमीत कमी 2 महिने लागतात, 2 ते 2.5 महिने. पूर्ण हँडमेड? पूर्ण हँडमेड मध्ये. जसं प्रत्येक वेळी सांगतो बघा, ओरिजिनल कशी ओळखायची, तसं फ्रंट साईड तसंच बॅक साईड राहणार तिथे. ही ओरिजिनल पैठणी. त्यामध्ये आपले कलर्स वगैरे किती असतात किंवा तिच्यामध्ये किती कलर्स असतात? आता प्रत्येकात आमच्याकडे 10-12 कलर असणार आहे प्रत्येक. आणि हिची किंमत? हो, आता हिची किंमत साधारण 35,000 रुपये. हो, ओरिजिनल येवला पैठणी. हो, आणि स्वतःच आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यामुळे तुम्हाला कलर रेंज भरपूर बघायला भेटणार. म्हणजे आता ही 35,000, त्याच्यानंतर ही जी सेकंड नंबर आहे ही 25,000 मुनिया. त्यानंतर ही जी आपण जी 14 मोरवाली जी आहे हो, ती 10,000 रुपये. आणि जर एकदम स्वस्तातली घेतली तर मग ती सेमी पैठणी. हो. दाजी नमस्कार. आपलं शॉपचा थोडा ऍड्रेस द्या, समजा जर ग्राहकाला ज्यावेळेस पैठणी घ्यायची किंवा ज्यांना येवल्यात यायचंय. आता आपल्या दुकानाचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर आपल्याकडे पैठणी जी बनते ती 10,000पासून अगदी 50 लाखापर्यंत आपण पैठणी तयार केली. आणि जी ओरिजिनल जी पैठणी आहे ज्याच्यात सोनं चांदी वापरलं जातं ते आपल्या कापसे फाउंडेशनमध्ये पैठणी बनत असते. तिथे सगळे दिव्यांग मुलांना आपण प्रशिक्षण देऊन त्या मुलांना प्रशिक्षण देऊन तिथं त्यांना परमनंट रोजगार दिला आहे. त्यामुळे जे पण डिझाईन बनलं जातं पैठणीचं तिथं नवनवीन डिझाईन तयार केले जातात. प्रोडक्शन हे कापसे फाउंडेशनला होतं वडगावला आणि विक्री ही कापसे पैठणी काळा मारुती रोड येवला या ठिकाणी होते. तसं संपर्क करायचा ठरला तर एक माझा मोबाईल क्रमांक आहे 9422 600 955 त्याच्यावर संपर्क करू शकता. आणि काहींना येवल्यापर्यंत येण्याचं जमलं नाही तर आमचं ऑनलाईन पण साईट आहे, त्यावरती पण मोबाईल नंबर दिलेले आहे तो 9028163777 ह्या नंबरवरती ऑनलाईन ते पैठण्या मागू शकता, बघू शकता. आणि घरपोच पैठणी आपण पाठवण्याची व्यवस्था कुरिअर मार्फत करतो. सर्व फ्री असतं, म्हणजे कुरिअर चार्जेस पण आम्ही घेत नाही. ती घरपोच पर्यंत जबाबदारी आमची असते पैठणी पोहोचवण्याची. समजा एखाद्याला कलरची शंका किंवा कलर समजा बरोबर नाही भेटला किंवा काही त्याच्यासाठी काय? कलर चॉईस तर ते ऑनलाईन करतात, पण कदाचित घरी पोहोचल्यानंतर असं वाटलं का आता ती पैठणी आपल्याला आवडत नाही
तर ती पैठणी आम्ही बदलून देतो. ती कुरिअरने आमच्याकडे येते आणि त्यांना परत आवडीचा एखादा कलर जो आहे तो घरपोच दिला जातो. त्याच्यामध्ये कुठले कोरिअर चार्जेस आम्ही त्यांच्याकडनं घेत नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे. बीच पदर, डॉलर बुटी, त्यानंतर ही आपली येवल्याची डबल पल्लू पैठणी तिची काय किंमत आहे, हिची काय किंमत? 25,000 खालचा आणि हा वरचा ही 10,000. अच्छा त्याला डबल पल्लू म्हणतात. 200 वर्षापूर्वी चालत आलेली ही पैठणी. अच्छा मोरांची बुटी छान त्याला. अच्छा. ही आपली रिच पल्लू पैठणी बघा. हां झाडावरती अशी 5-6 मोर बसलेले. पहिलं बायकांना हा टिपिकल पदरच आवडायचा, पण आता हल्ली असे नवीन आम्ही पदर बनवतो. म्हणजे ते पूर्ण हाताने काम आहे आणि हे जे पदर आहे हे पेपर टाकून काम आहे, बरोबर? पूर्ण कागदी काम केलं जातं पेपर टाकून. हे हो. आणि ते जे आहे तिकडचं ते मनचिली म्हणजे कारागिराच्या माइंड मध्ये फिक्स आहे. अच्छा. मोर कसा काढायचा, कुंडा कसा काढायचा, हां तसे फिक्स नाही. अच्छा ते पूर्ण एक पेपरवरती आखलेलं आहे आणि तो कारागीर ती खाली बघून विणकाम करत असतो. अच्छा. हिची किंमत किती म्हटले? ही साधारणतः 14,000 ते 15,000 पर्यंत जाते. अच्छा. आणि ती 10,000. हा, ही 10. आणि दोघांचा जो घेर आहे साईज सारखीच का? घेर एकच असतो. अच्छा. लांबी रुंदी कमी नसते. अच्छा 6.5 सव्वा 6 मीटर साडी येते आणि 48 हा 50 असतो अच्छा. लांबीचा. अजून दुसरं कोणतं? मग बाकी असे सेमी पैठणी वगैरे ही झाली आणि तीन दाखवले तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ओके. दादा मागची साईड, मागची साईड. पदराची मागची साईड आणि फोटो पण काढू जरा. असं बाकी